तर हे इथे देवकाची पूजा केलेली होती, ते आता उचलायचं काम चालू आहे। आमच्याकडे प्रत्येकाचे देवक हे वेगळे असतात। म्हणजे आता माझं माहेरचं आडनाव पालंडे आहे तर आमची कर्दमची वेळ आहे, सासरचं आडनाव शिंदे आहे तर समुद्र वेळ आहे, मावशीचं आडनाव भोसले तर त्यांचं शंकराची पिंडी आहे। असे प्रत्येकाचे वेगवेगळे देवक असतात। पण जरी आडनाव वेगळे असतील आणि देवक एक असेल तर आमच्यामध्ये लग्न होत नाहीत। घे ते तिन्ही उचल तिकडचे, नाही तसे नाही भरायचे, थांबा तसं नाही, ते तिन्ही उचल, हा घे साईडला, ते नाही त्याच्यात, हा आणि हे सगळं ना एकदाच घे कपड्यात सगळं, हा एकदाच कपड्यात असं गुंडळ सगळं, हा देवक उचललंय इकडे बाजूला, तुझ्या लग्नाला बघ प्रॉपर नीट घ्या, नीट घे एकत्र कर, गोळा कर ना, हा असं, हा या ज्या रडतायत त्या श्वेताची आई आहे आणि मावशी त्यांना समजवते। फायनली तो क्षण आला की मुलगी आज आपल्या स्वतःच्या घरी म्हणजे हक्काच्या घरी निघणार आहे। तर आता तिची पाठवणी इथे आहे। मावशी समजवते त्यांना की रडू नका आणि मावशी स्वतःच रडते, म्हणजे सुनेला घेऊन यायचंय पण आज सासू पण रडते। तर हा असा एक वेगळा क्षण पाहायला मिळाला इथे। आई बापाची लाडाची लेकही निघाली नवऱ्या घरी, माया माहेरची डोळ्यात वाहे आसवा परी, माया माहेरची डोळ्यात वाहे आसवा परी, सात पावलाच्या फेऱ्याला नवा संसार, नवा संसार, हो माईची माऊली प्रेमाची माईची माऊली प्रेमाची सावली, कशी मी विसरू तरी माया माहेरची डोळ्यात वाहे, वरात वाजत गाजत चालली नवऱ्या घरी, देवाचं देण सौभाग्य लेण, देवाचं देण सौभाग्य लेण लावीन भाळावरी, एक मिनिट जाऊ दे बाबू, पुढे बसेल, अरे चार जण आहेत, करवलीला आतमध्ये बस, एक मिनिट पाठी कोण बसलं त्याला बसवलं पाहिजे, नाही तिला नवरा नवरी घरी गेले तर आम्ही पण घरी निघालो। ते लोक डोंबिवलीला जाणार, आम्ही ठाण्याला जाणार। तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद, जय हिंद।